चक्रव्यूहाची रचना या गुरु द्रोणानं केली आहे. या चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य सर्वातच नाहीये. द्रोणाला पाहायचंय की या चक्रव्यूहाचा भेद पुन्हा योद्ध्याचं आगमन होतंय. या गुणाची या द्रोणाचं काय पाहतोय गुरु? मन्यू प्रणाम करतोय. परमेश्वर तुला सदैव सुखी ठेवे. पण बाळ मन्यू, तुमचा आशीर्वाद मिळाला, आत्मबळ वाढल्याप्रमाणे वाटू लागलं. पण शासनकीत वदनानं आमच्या जवळ पाहतात याला याला कारण कारण आहे रे बाळ. कोणतं? बाळ या रणभूमीवर युद्ध संग्राम सुरू झाला. हो, बाळ मन्यू या रणभूमीवर यांच्या पूर्वी आपली भेट झाली, युद्धही झालं. हो. पण आज तुला पाहतात मन साशंकित का झालंय? का? अभेद्य चक्रव्यूहाची रचना झाली. हा, आणि असं असताना तू इथं? यालाही कारण आहे. कारण माझी पितृदेवता नवात सारे पांडव कौरव मिळून महाभारत युद्ध सुरू आहे. आणि यावेळी तुमच्या मार्गदर्शनाखाली चक्रव्यूह रचित करण्यात आलं. आणि या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी विद्याबद्दल असलेला स्वाभिमान अभिमान जागृत करून पार्थपुत्र मन्यू आपल्या नेत्रासमोर उभा आहे. बाळ, धन्यवाद. अरे तुला धन्यवाद हा देईनच, पण त्यापेक्षा माझा शिष्य धनुर्धारी पार्थ त्याला धन्यवाद. कारण तुझ्या सारखा पुत्र जन्माला येण्यासारखं भाग्य दुसरं कोणतं आहे? हा, चक्रव्यूह म्हणजे कोणी सामान्य गोष्ट नव्हे. चक्रव्यूहाचा भेद केल्याचं सामर्थ्य हा. या भूतलावर हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच योग्य आहे. मग असं असताना काय? तू या चक्रव्यूहाचा भेद नाही करू शकत. आजोबा, ही चांगलीला असता विचार आपल्या असतात आहे. मनात संभ्रम निर्माण झाला. या चक्रव्यूहात मी प्रवेश केलाय. हा मंडलाकार फिरणारे चक्रव्यूह आणि या विवाहात मी प्रवेश केलाय. मी याचा भेद करू शकत नाही. पण आपला गैरसमज आहे. कारण याची कला मी उदरात असतानाच अवगत केलेली. आई म्हणाला, हो, ही विद्या तर या गुरु द्रोणानं तुला दिली नाही. मुळीच नाही. आणि ही विद्या हा, मातेच्या उदरात हो, बोलण्याचा आशय. एकच तुमच्या संभ्रमाचं निर्मूलन करतोय. केवळ माझी माता माझ्या मामांबरोबर राहत असताना विरंगुळा व्हावा म्हणून रथात चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे कथित करत होते. आणि त्यावेळी मी माझ्या मातेच्या उदरात होतो. आणि तो सारा वृत्तांत आम्ही ऐकलंय. आता त्याच स्वाभिमानावृत्तांत चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी मृत्यूपर्यंत आलंय. मातेच्या उदरात विश्वाचा परमेश्वर तुझा मामा, हो, त्यानं जी गोष्ट कथित केली म्हणजे चक्रव्यूहाचा भेद, याच्यावर माझाही नक्की विश्वास. कारण तो अविश्वास मी नाही ठेवू शकत. नक्कीच. आणि म्हणून या चक्रव्यूहाचा भेद करावा म्हणून तुझा आगमन झालंय. होय, पण चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू या गुरु द्रोणाकडे हत्या आता मागतोय. हो, तुझी इच्छा तू किती सांगितलं तर नाही आता. कारण काय? चक्रव्यूहाचा भेद करणं त्यापेक्षा चक्रव्यूहातून बाहेर येणं फार कठीण असंभवनीय आहे. माझ्या अंगी पराक्रम आहे. ज्यात या चक्रव्यूहात प्रवेश केलाय, पराक्रमाच्या जोरावर या चक्रव्यूहाच्या बाहेर सुद्धा जाईन. नाही म्हणू काय? किती अट्टास कर, हा, पण तुझ्या बाबतीत असणारी आत्मीयता द्रोणा जाई तू द्रोणा. आजोबा, कारण मी सर्व जाणतोय काय आहे ते जाणूनच हा निर्णय द्रोण घे. आजोबा, यावेळी ही वेळ पांडव पक्षाला विजय संपादन करून देण्याची. यात कदाचित मेलो तर केवळ विश्व म्हणेन वीर बापाचा वीर पुत्र मेला. वीर या संज्ञेला प्राप्त ठरेल. इतिहासात माझं नाव सुवर्णाक्षरात रेखाटलं जाईल. याच्यासाठी आज्ञा असावी. नाही भाग, काय? नाही तुला या चक्रव्यूहात नाही प्रवेश देऊ पण शकत. ते आजोबा मला तुम्ही आज्ञा देणार नाही. नाही माझ्याजवळ हट्ट धरला हा, तरी तुझ्याकडे असणारी आत्मीयता नाही दूर होऊ शकत. म्हणजे
हा? तो बाळ बंद मागायला. यावेळी नाती आड आणता आहात आणि त्या नातांच्या आड तुमची माया ममता वात्सल्य तुम्हाला आज दुःखित करते. पण जर का माझी इच्छा पूर्ण केली नसाल, इच्छा भंगाचं पद पाहून आपल्या इच्छा पुरी राहिली तर इच्छा भंगाचा महादोषाचा वाटेकरी गुरुद्रो होय. नाही तो दोन दोषी होणार. का? हा देईन तुला आज्ञा, पण त्याही बरोबर एक माझी अट आहे. अशी कोणती अट? इथं मी अगोदर तुझी प्रचिती घेईन. नक्कीच. समजा त्या प्रचितीत उतरला हा, नक्की प्रवेश. नक्की. जर उतरला नसेल तर तुला माघारी जावं मग लागेल. कसं असताना तुम्ही म्हणतात मी जर का उतराई झालं नसेल जरूर माघारी जाईल. पण जर का या परीक्षेत मी उतराई झालो तर आपण सकुशल मला आज्ञा द्यावी. नक्की मिळू शकते. हा. पण अगोदर या द्रोणासमोर हे तुला तुझं सामर्थ्य दाखवावं नक्कीच. लागेल. हा हा चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्यांच्या या प्रेमासाठी, चाकरमान्यांच्या प्रेमासाठी, चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. चाकरमान्यांच्या या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. आहा संयुक्त नाट्य पुष्प फुलवण्या रसिक वाढविशान. संयुक्त नाट्य पुष्प फुलवण्या रसिक वाढविशान. कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मान. कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मान. आशिष मिळू दे रसिक जनांचा नमितो चरणावर. आशिष मिळू दे रसिक जनांचा नमितो चरणावर. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. तरी आता तुम्ही नात्यानं माझ्या आजोबा असलात तरी सुद्धा रण मैदानावर नात्या गोत्यांचा विचार करता येत नाही. शाबास. तरी सुद्धा मी माझा मेधा आणि मर्यादेचं उल्लंघन करणार नाही का? माझ्या बापाची आणि काकाची शिकवण आहे. ज्येष्ठांचा आदर सदाचित राखण्यासाठी पंचबलाची रचना करून नमस्कार करतो. शाबास. नमस्कारासाठी सोडलेले पातबाण पुष्प रूपानं गुरु द्रोणाच्या चरणी रुजू झाले. हा. मग हे बाण रुजू झालेले ते पुष्प बाण तुला आशीर्वाद देण्यासाठी दशमनानं हा गुरु द्रोण तुला आशीर्वाद देतोय. विजयी होशील. हा बाण काय झालं? शोभलास. खरा वीरपुत्र शोभलास. तुझी घेतलेली प्रचिती त्या प्रचितीत गुरु द्रोणाचा पूर्ण विश्वास झाला आणि सांगलेल्या शब्दाप्रमाणे बाळ हा. या चक्रव्यूहात तुला प्रवेश नक्की गुरु द्रोण देतोय. खुशाल या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी जा. आजोबा का थांबला? पुन्हा माघारी? जाणारा गुरु द्रोण पुन्हा माग फिरला रे. तो का माग फिरला याला एकच कारण आहे. कोणतं? जाता जाता या म्हाताऱ्याच्या मुखातून निघणारे फक्त शब्द आहेत. कोणते? आणि ते जर माझे शब्द तू ऐकलेस बाळ या जगात कुणीच तुला पराभूत करू शकणार नाही. नक्की आचरण करेन. चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी प्रवेश करणारा बाळ मल्लू हा. असं तर निकरानं तू युद्ध केलंस हा. तर माझा शब्द आहे बाळ जीत तुझीच आहे.
पण जाता जाता आतड्याला पीळ देऊन बोलणारे शब्द मात्र नको. कोणते? चक्रव्याहात प्रवेश करत असताना चक्रव्याहात असणारी चांडाळ चौकडी धर्मानं वागणारी नाहीये. नक्की पण फक्त एकच ध्यानी ठेव, काय ते? त्या चांडाळ चौकडीच्या शब्दाला बळी पडू नको. मुळीच नाही. असंच निकरानं युद्ध केलं तर विजय तुझा. नक्की. पण त्या कपटी लांडग्याच्या शब्दाला जर बळी पडला हा तर पोरा तुझा सर्वनाश. हे आता पुणे येऊ द्या, घाबरणार नाही. कारण बापाचा आणि काकाचा आशीर्वाद सदोदित माझ्या पाठी आहे. आता माझ्या आजोबांचा आशीर्वाद मिळालाय. कोणी येऊ द्या. टाकी आहे ना आपल्या पाठी. होय. वैराचा पुत्र की भावाचा पुत्र? हा 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 बरोबर. मग युद्ध पुकारल्यानंतर हा समोर नाती कधी मानायची नसतात. बरोबर बरोबर. म्हणून वैराचा एक लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवातीला काय बोलतात ते शेवट मात्र विसरू नका. न पेक्षा पश्चाताप होईल. काय? पश्चातापाची प्रक्रिया मी खेळात नव्हे. हा वैराचा पुत्र का म्हटलं? का? याला कारण तुला मी कधी माझा बाप. एक वीर म्हणून इथं आला. हा त्याप्रमाणे तुला हेही ज्ञात आहे. काय? युद्धात समोर वाद ठाकलेला आपला नाते असो, व्यक्त आणि कुणी असो, नाती गोती मानली जात नाही. मान्य. तो फक्त आपला वैरीच आहे. मग हे दुःशासन तुम्ही नातीगोती फक्त रणमैदानावरच विसरता की रात दरबारात सुद्धा विसरता? नाही, तुला नेमकं काय बोलायचंय ते? नाही, नेमकं मी नक्कीच बोलेन. पण मला सर्वप्रथम सांगा, या रणमैदानावरच नातीगोती विसरण्याचा प्रकार की रात दरबारात सुद्धा नाती विसरण्याचा प्रकार? काय बोलायचंय ते सांग. त्यानंतर मी तुला सांगतो. मग मला सांगा, माझी माता द्रौपदी हिला एखाद्या पुत्रीप्रमाणे अरे फरफटा ओढून त्या सभेत टाकला. तिची वस्त्र सोडण्यासाठी वस्त्रहरण तुम्ही केला. जरा सुद्धा लाज वाटली नाही? काय? हा प्रश्न मला तू केलास. हो. या प्रश्नाआधी म्हणजे जे तुम्हाला विचारलं त्याच्या आधी काय घडलं हे सुद्धा तुला ज्ञात आहे. नायक नको बोल. तुला ज्ञात आहे. तू नाता गोताचा विचार केलास. मग सांग, त्यावेळी तुझी नाती माती खात होती की काय? ए, मला सांग. काय? चित्तवस्त्र प्रजली माता ती तुझ्या पित्याची कोण होती? पत्नी. मग त्यानं अगं एखादा नवरा स्वतःच्या पत्नीला पणाला लावतो. हा. एवढी अक्कल तुझ्या पित्याला आणि नव्हती. मग तुम्ही अक्कल गहाण ठेवला होता? अक्कल? मला सांग, पहिली माता द्रौपदीला या केवळ सारीपाटाच्या डावात लावली की दुधाच्या डावात लावली की अगोदर तुमच्या शंभरांच्या बायका लावल्या? ए, बोल. तुला काय विचारलं? अगोदर द्रौपदीला लावली की तुम्हाला शंभरांच्या बायका लावल्या? तेव्हा शंभरांच्या बायका लावल्या. होय ना? बरोबर ना? मग तुमची अक्कल घाण होती. आता तुम्ही तुमची तुम्हाला अक्कल घाण ठेवली होता. अरे ज्या पुरुषाला ऐकून घे. काय? शंभरांच्या बायका लावल्या. हा? काय मला सांग. जर का डाव ते हरले, हा. हरलेल्या डावाचे आता डाव घुसडू नका. पण मला सांग, तू म्हणतोस की केवळ तुझ्या आईला
त्या दुधात लाविलं, बरोबर? मग त्यावेळी माझ्या बापाची अक्कल नव्हती असं तू म्हणालास. मग त्यावेळी तुमची अक्कल कुठं होती? कशासाठी म्हणून? कशासाठी म्हणजे? अरे तुम्ही 100 आणि 100 बच्चा लावला, पण पांडवांनी एकच लावली म्हणजे त्याची योग्यता काय आहे ते तुम्ही समजून चला. आता मला सांग, हा. आम्ही 100च्या बंद दुधात लावलो, हा. आम्ही तो दूध जिंकला, हा. आणि आता तुम्ही म्हणजे तुझ्या पित्याने म्हणे एक पत्नी लावली, हो. हरले. हो. हरलेला ज्या मी जिंकलं त्याच्यावरती जबाबदारी आमची झाली, म्हणून? हक्क आमचा झाला, म्हणून? हरला म्हणून त्यावर दावा पडू नका. मला सांगा, एक पुरुष म्हणून तुमची काही जबाबदारी गरज नाही मला. गरज नाही म्हणलं म्हणजे पुरुष म्हणून मला सांग. मी मान चुकवली असती, हा. हरला तुझी माता आमची झाली, आमची दासी झाली, आम्ही ठरवू काय करायचं. काय करायचं ते? आम्ही ठरवू. म्हणजे तिचं वस्त्रहरण का केला? दुधात हरली मान्य, मग वस्त्रहरणच का केला? आमची मर्जी. तुमची मर्जी. आमच्या मनाला मी माझ्या हस्तिनापुरातील सैन्यांना एकच सांगेन, तुम्ही तुमची लुगडी सांभाळून ठेवा. यांच्या मर्जीवर आलं ते कुणाची लुगडी सोडू शकतात. आमची आई वस्त्र पूर्ण वस्त्रासहित लावली होती, होय ना? मग त्या वस्त्रासहित ती लावली होती, मग वस्त्रहरण का केलं तर सांगा. मी उद्यम करतोय काय? आमच्या मनाचा प्रश्न तुला काय समजतो? ठीक. माझ्या मनाची. आणि दुसरी गोष्ट काय? आमची लुगडी आम्ही सांभाळावी. हा, अरे तुमची नाही. तुम्ही तुम्ही लुगडी केव्हापासून दिसू लागला? तू म्हणालास कौरवांच्या बाबतीत, म्हणून आमची मला स्वाभिमान आहे. कौरवांचं म्हणालो नाही बाबा, कान उघडे ठेव. भाषाबरोबर कान जर का बंद झाले असतील. मी हस्तिनापुरातील सैन्याला म्हणालो, आता एक कसं आहे, तुझ्याशी भांडून माझा काही उपयोग नाही. हे पाण्यावर बांधलेली काठी आहे, आता या नाही. हा. जातिवंत वीर म्हणजे तुम्ही नामर्थ रेकड घेता काय? कोणतं? अरे तू जातिवंत जातिवंत, मग रती अर्धरती अतिरथी महारथी असे तुझं स्थान कुठचं? मी तुला एकच म्हणतोय, माझी पितृदेवता कुठे गेली तुला माहितीये? काय काय काय? मला मारणार. माझा बाप कुठं त्याला विचारलं तर तू सांगतोस मला मारणार. रे मेलेला काय मारणार? चल तुझ्या अशी दोन घन घन वाला नदी दाटल्या कोसळ धारा की कारवडी मोर कानी उभं उंच पिसारा
प्रणाम. आशीर्वाद. तुमची सवय आवडली. का? तुम्ही जरा प्रेमानं बोलला. नाही कसं आहे माहितीये, तुमच्या भावाला शिकवा. मी कसाही वागलो तरी प्रत्येकाची प्रेमानच वागतो आणि म्हणून प्रत्येकाला मी हवा हवाचाच वाटतो. तुम्ही एवढी वर्ष एवढी कारकीर्द गाजवलात. तुमच्या जागेवर तुम्ही सक्षम आहात, कारण तुम्ही केलेले प्रयत्न. पण आता एकच सांगतोय, काय? जास्त वेळ मला इथं वाया घालवायचा नाही. पांडव कथकाला मला विजय संपादन करून द्यायचा आहे. आता त्या चक्रव्यूहाच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. मी पण तुला तेच सांगतोय. आहे माझा वैरत्व तुझ्या काका आणि पित्याची, त्यांचा तू कुत्रा आहे. वैयक्तिक तुझ्याशी माझं वैरत्व नाही. हा. वयानं लहान आहे. हा. ऐना तरुण्यात या लोकीची यात्रा संपून पडलो की जाऊ नये हा. असं वाटत असेल तर म्हणतोय कुणाला सांगतात? ज्यानं आपला पुत्र लक्ष्मण याला धारातीर्थी पाडिलं त्या अभिमन्यूला सांगतात. आता एकच सांगेन, या चक्रव्यूहात मी प्रवेश केलाय. एक वेळ जिंकेंनापेक्षा मरेन, पण आता माघार घेणे नाही. समजावून सांगितलं ऐकलं नसाय तर समोरचा वैरी काय वयाचा आहे याचा विचार न करता वैरी समजो तुझा शेवटच करे. शेवट करतात ही तुमची अधमकृती. हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. अधमकृती करते विजयकारी आज बघा. अधमकृती करूया. अधमकृती करूया. आमचे पण पाहुणे आज म्हणजे लक्षात असले. नमस्कार. नाती गोती त्यांचीच ओळख ठेवतो. नमस्कार. हो, ज्येष्ठांची ज्यानं नमस्कार केला त्याला आशीर्वाद देणं हे आमचं सुद्धा शिष्टाचार. नक्कीच आशीर्वाद आशीर्वाद मिळाला. आश्चर्य वाटू लागलं. का म्हणून? युद्धाचे 12 दिवस मागे लोटले. हा. कौरव पांडवांचा महाद्वंद्व चालू आहे. होय. आजपर्यंत समगतीनं युद्ध चालू होतं. हा. काही कौरव मारले गेले
पांडव सैन्य सुद्धा मारलं गेलं. होय. पण आश्चर्य वाटतं या 13व्या दिवसाचं का म्हणून? पांडवांनी पोरखेळ करायला सुरुवात केली म्हणून. पोरखेळ? हा. तुम्ही केव्हापासून वयबंधन पाळू लागला? मी पोरखेळ म्हणतो याच्या मुळाशी कारण एकच आहे. कोणतं? अतिरथी महारथी तुमच्या पांडव कटकात आहे, होय ना? हा. मग ते पांडव कटकात असताना तुझ्याकडं सेनापती पद दिलं म्हणून आश्चर्य वाटू लागलं आणि म्हणून मी पोरखेळ म्हणालो. नाही, जर का पांडवांना तुम्ही पोरखेळ म्हणत असाल, माझ्या मुखातून निघणारे अगोदर शब्द हा, आजपर्यंत ते युद्ध झालं, ते समगतीनं झालं. मग आज 13व्या दिवशी जे युद्ध होत, या युद्धात पोरखेळ कसा काय असं म्हणालो. म्हणजे मी आलो म्हणून. तू आलास म्हणूनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरत्र महारथी असताना तुझ्याकडे सेनापती पद दिलं, याला कारण आहे. म्हणून मी पोरखेळ म्हणालो. माझी पितृदेवता सहित देवकी नंदन गोपाल कृष्ण आणि प्रद्युम्न यांच्या सहित अनेक सैन्य हे केवळ समशब्दकाचे युद्ध करण्यासाठी गेले. अर्थात चक्रव्यूहाचं भेदन करण्यासाठी एक वीर बापाचा वीरपुत्र म्हणून मी आलो. काय चुकलं माझं? वीर बापाचा वीर पुत्र म्हणून धाडस निश्चितच करावा. हा. मग ते तुझे इतरत्र ते काका आहे, हा. ते वीर बापाचे वीर पुत्र नाहीत की का? म्हणणे मग ते वीर बापाचे वीर पुत्रचे. पण युद्ध करत असताना जयद्रथ आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही. समोरची व्यक्ती युवरचना नव्हे तर युद्ध रचना कोणत्या स्थित्यंतरानं करते आणि ते व्यूह कोणत्या स्थित्यंतरानं पार पडावा आणि यश संपादन करावा, याच्यासाठी युद्ध नीती आचरणात आणणं गरजेचं आहे, अंमलात आणणं गरजेचं आहे. आणि ती युद्ध नीती आम्ही आमच्या जीवनात आचरणात आणली. तू केव्हा तुझ्या पराक्रमावर विश्वास ठेवून या कळ्यांचा भेद करण्यासाठी तू तत्व ठरला. होय. मला म्हणायचं एकच, तुझ्यापेक्षा रती महारथी तुमच्या पांडव कटकात असताना तुला इथं मृत्यूच्या दारात त्यांनी ढकललं, म्हणूनच आश्चर्य तुझ्या बाबतीत वाटतं. आश्चर्य वाटतंय की भीती वाटते? काय पराक्रम केलं याच्यापूर्वी? काय पराक्रम केले? तुझ्याकडून मला भीती वाटणं याच्यापूर्वी काय असे दिवे लावलेस ऐकूया. नाही, मी दिवे लावले म्हणून तुम्ही आता उजेडात आला. कसे काय? मग ऐका. ऐक हा. मन्यू, हा. तू दिवे लावलेस म्हणून मी उजेडात आलो. होय. कसं काय स्पष्ट कर. नक्कीच. हा? यांचे पुत्र. हा, मला सांगा, मी आता उजेडात कसा आलो? मी ऐक उजेडात कसे आलात हे सांग. तुझ्यामुळं मी उजेडात कसा आलो तेवढंच ऐकायचं. याच्या पूर्वी या 12 दिवसात हा. तुम्ही कोणाकोणाशी युद्ध केलात? मी उजेडात कसा आलो हे ते सांगतो, सांगतो. हे युद्ध मी सांगतोय. काही जणांबरोबर केलं. हा. युद्ध काही जणांबरोबर केलं. तुझ्यामुळं मी उजेडात कसा आलो एवढंच ऐकायचंय मला. मग ऐका. हा. सांप्रतच्या परिस्थितीत या महाभारतीय युद्धात केवळ हा अभिमन्यूच अशा अवस्थेत आहे की माझ्या सम्मुख तुम्ही एक योद्धे म्हणून उभे ठाकला आणि यावेळी हे इतरत्र कुणाचाही विचार न करता हा अभिमन्यू तुमच्या नेत्रासमोर उभा आहे म्हणून म्हणालो. हे उत्तर झालं की सर्वसाधारण मी तुला काय विचारलं? काय हो? तुझ्या मुखातून ऐक, तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, माझ्यामुळे तुम्ही उजेडात आला. होय. याचं स्पष्टीकरण मी तुला हेच विचारलं. म्हणालो. काय? याच्या पूर्वी हे महाभारत युद्ध याच्या पूर्वी जे जे तुमचे अतिरथी महारथी होते त्यांच्या बरोबर द्वंद्व केलं नाही असं म्हणायचं आहे की का? कोणाशी केला? कुणाशी केलं म्हणजे तुझ्या बापाशी युद्ध केलं. केव्हा? 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 12 दिवस होतास कुठे? मी होतो. मग तू होतास मग युद्ध केलं नाही असं कसं म्हणतोय? मग सांगा असा कोणता दिवस आहे ज्याच्यामुळे तुम्ही उजेडात आलात? त्या मला प्रसंगाची आठवण करून द्या. मग तुझ्यामुळे मी कसा उजेडात आलो ते पहिल्यांदा सांग. अतीत करेन, कारण आता तुम्ही माझ्या सम्मुख उभे आहात. मी काय म्हणतो ऐक मन्यू, मग विश्वाच्या बाजारात शब्द फुकट मिळतात म्हणून पोपटासारखं बोलायचं नसतं. आपण काय बोलतोय आणि कुणासमोर बोलतोय असं भान असायला हवं. केवळ तू आज समरांगणी आला याच्या पूर्वी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धात तू पराक्रम सुद्धा गाजविलेस. याचा अर्थ सिंधुराज जयद्रथ तुझ्यामुळे उजेडात आला. हे शब्द आधी माघारी घे. शब्द माघारी घेणार नाही. आता तुम्ही काय म्हणाला?
शब्दावर तुम्ही चालतात. शब्दावर मी चालतो. आपण कोण? माझा शब्दावर कोण म्हणजे जयनरथ की जयद्रथ? आता त्यांना ठोस पुरावा काय म्हणून घेऊन येऊ? नाही सांगा. जयंद्रथ म्हणून घेऊन येऊ की जयद्रथ म्हणून घेऊन येऊ? जयंद्रथ आणि जयंद्रथ यातील मला स्पष्टीकरण सांगा. जयंद्रथ आणि जयद्रथ. आता तुम्ही शब्दावर गेलात म्हणून मला पावलं उचलावी लागली. तू पावला उचल पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता तो मुद्दा पावला गेला बाजूला नाही ऐक. बाजूला गेलेला नाही, तू बाजूला घालविलेला आहे. तुम्ही मला तू माहिती आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा. मी जयद्रथची काय अडचण कारण मी सांगेपर्यंत तुम्ही आठवणार ऐक ऐक ऐक. का? ती मला आठवायची गरज नाही. माझं नाव मला आठवायला सांगा. पण मी ऐक. मग तुझ्यामुळे मी उजेडात कसा आलो ते सांग. अहो काय मगापासून सांगतोय. मग माहित नाही म्हणून सांग. आता झालं. झालं नाही माहित नाही म्हणून सांग. मी बोलू. ज्यावेळी बोलायला सांगतो त्यावेळी पुढे सरक. अहो मी बोलतो त्यावेळी तुम्ही मध्ये मध्ये बोलता. काय बोललो मध्ये? आता थांबा, जरा श्वास घ्या, जरा थंड घ्या. तुझं आता कसं झालंय ठाऊक आहे? माझ्यामुळे तू उजेडात आलास हे बोलून तू आधी अडचणी झाला. हो. तुझ्याकडचे पर्याय आता संपलेला आणि आता पर्याय संपलेला योग्याला नवीनसाठी जाता मी तत्पर आहे. पर्याय नाही असं तुम्ही म्हणता. हा. मी तुम्हाला त्याच्यावर प्रश्न केला, त्याच्या सुद्धा तुम्ही निरुत्तर मी काय म्हणतोय? अहो का? प्रश्न मी विचारलेला तू निरुत्तर राहिला. मान्य. आता मी मान्य करतो मी चुकीचं बोललो. मग चुकीचा बोल ऐक. हा चुकीचा जर योद्धा जर इथं जर बोलत असेल, हा. समरांगणाच्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर काहीतरी योद्धा जर खोटाण सांगत असेल तर योद्धा म्हणून सांगण्याच्या आधी योग्यतेचा तो नाही. आता सावधान जयेंद्र. तुमचं राज्य कुठलं? सिंधू. एकच? हो एकच. नक्की? माझं राज्य मला ठाऊक की तुला आता ठाऊक? तेच सांगणार तुम्ही. माहित नसेल तर काय? ऐक. राज्य माझं सिंधू. हा. सिंधू नरेश म्हणजे सिंधूचा राजा जयद्रथ म्हणून मला ओळखलं जातं. याच्यापेक्षा अजून दुसऱ्या तरी राज्यावर मी हस्तक्षेप केलेला नाही. शिबी आणि सौवीर ही दोन राज्य तुमच्या बापानं प्राप्त केली. माहिती तरी आहेत का? नाही माहिती. कशी माहिती असणार? बापाला विचारलं तर कळेल. ऐक, आता थांबा. प्रथम मला जयंद्रथ आणि जयद्रथ या दोन शब्दातील अर्थ सांगा आणि पुढे चला. माझ्या बापात ऐक. माझ्या बापानं माझं नाव जयंद्रथ असं ठेविलं. शब्दाचा अर्थ? जयंद्रथ शब्दाचा अर्थ आवाज आहे मला. माझ्या बापानं ज्यावेळी नाव ठेविलं जयेंद्र, आता बापाने ते का ठेविलं हे बापाला विचारायला हवं. दुसरी गोष्ट, जयद्रथ हे नाव माझ्या बापानं मला का ठेविलं तर केवळ रथाचं सारथ्य कर्म करताना, केवळ रथ हाकताना अशा पद्धतीनं वेगवान गतीनं रथ हाकतो आणि त्याच रथाची केवळ गतिमान फिरून एका भव्य मैदानावर तोच रथ त्याच गतीनं फिरवीत असताना सारे अश्व एका पायावर उभी करण्याची हिम्मत आणि धमक ज्याच्या अंगी तो जयद्रथ. याच्यापेक्षा तुझ्याकडे काय वेगळं असेल तर तुझा. तुम्ही जयंद्रथाचा अर्थ सांगितलात की जयद्रथ या शब्दाचा अर्थ सांगितला? म्हणजे पुढे चालूया. तुला नेमकं काय ऐकायला आलं ते सांग. नाही नाही तुम्ही काय सांगितलं? तुझं आता कसं झालं ठाऊक नाही नाही आता तुम्ही बाजू मारला काय? उगाच मुद्द्याचं मी जो इथं आलोय तो बाजू मांडण्यासाठी आलो. बाजू मारणारा तर मी नव्हे. मग बाजू मारणारा तर मी नव्हे. ज्याला आपल्या बापानं कोणती कोणती राज्य जिंकली हे माहित नाही त्याने अगोदर वीर म्हणून सांगू नये. ऐक, बापाच्या जीवावर जगणारा मी नव्हे. तुम्ही बापाची आणि कुणाकुणाची मोठेपणा सांगा. बापाच्या जीवावर ऐक, मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने जगतोय. हो. मी बाकीच्यांची ओळख ठेवून मी माझं अस्तित्व सिद्ध करत नाही. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या पायावर खंबीरतेने उभा आहे. हो. मी इतरांची तुमच्याप्रमाणे ओळख ठेवून अस्तित्व निर्माण करत नाही. म्हणजे आम्ही ओळख सांगतो हा. असं तुम्हाला म्हणायचं? म्हणायचं काय याच्यामुळे कारण बापानं आजोबानं काहीतरी दिवे लावले पाहिजेत. अरे कुणी लावले? बापानं आजोबानं दिवे लावण्यापेक्षा त्या दिव्या लावलेल्या तू निरंतर पेटत ठेव. हे मी तेवढा आता तू शिकण्याची गरज नाही. रणांगणाच्या ठिकाणी इकत फुकट गेला. कोण फुकट गेला? आता फुकट कोण जाणार ते तुला दाखवतो. आता सुरुवात केलीस, याचे परिणाम काय होतील ते लक्षात ठेव. ऐक,
मी परिणामांची चिंता करणारा मी नव्हे. हा परिणाम काही होऊ दे. मग जयंद्रथ हा? अशी कोणती तीन तत्व धर्मतत्व उराशी कवटाळून या विश्वाच्या ठिकाणी तुम्ही पदग्रहण करतात? धर्मतत्व म्हणजे तुला आता नेमकं काय म्हणायचं ते मला कळणार कसं? नाही मी ऐक धर्मतत्व म्हणालो. आता तुला कळत नसेल तर राजा म्हणून नको, तू सांगू नको. ऐक, मी राजा म्हणून सांगू नको. मी सिंधू नरेश राजाच आहे. तू जरी अमान्य केलास तरी माझी जागा सध्याच आहे. आता काय करणार? ती नाईलाज. ऐक, नाईलाज नव्हे, तुझा नाईलाज झालेला आहे. माझा नाईलाज नाही. तुला काय झालंय माहितीये? हे ओढावून अंगावर घेतलं ते तुझ्या अंगलात आलेलं आहे. राजा तुझ्या आधी शब्द शुद्ध वापरामध्ये ते झालं. अंगलट हा शब्द शुद्ध नव्हे. माझ्या बुद्धीमध्ये नाही. तुझ्या बुद्धिमत्तेचा अंत होतो, तिथून माझी सुरुवात होते. हो, मग सांगा ना. म्हणूनच मला अंगलट हा शब्द शुद्धच आहे. हा? तुला जर का कळत नसेल, हा. तुझी बुद्धिमत्ता माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे पोचत नसेल, हा. युद्ध करूया आणि मोकळे होऊया. एक काम कर, तू काय म्हणालास? तुझी बुद्धिमत्ता संपते, तिथून तुमची सुरू होते. मग मी तुम्हाला आता प्रश्न काय केला होता की केवळ अशी कोणती तीन धर्मतत्व आहेत जी जीवनात आचरणात आणून या विश्वात पदक्रांत करतात, ज्याला धर्मतत्वाचा अर्थ कळत नाही, तो माझ्या बुद्धिमत्तेच्या पुढे. तुम्ही धर्म जाणता, तुम्ही धर्माचे. कोण धर्माचं आहे? तुम्ही धर्माचे काय? मी म्हणालो कुठे? मग तुम्ही धर्माचे नाही, मग दुसऱ्याला शांतपण का शिकवता? मग तिथं शांतपण तू ऐक. स्वतः जर धर्माचे नसतील, दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार पोचत नाही. एक लक्षात ठेवा. मी 10 लक्षात ठेवून तू नीट मी सांगायचं. नीट सांगतो, तुझ्या ऐकण्याची बुद्धिमत्ता नाही. तुझी सांगाई हा. सांगतोस त्या पटण्यासारखं नाही म्हणून बोलावं नाही, लागतं. तुमचं कसं झालंय? माझं कसंही होऊ दे. तुमचा अतिरेक झालाय तुमच्या अहंकाराचा. ऐक, आता एक लक्षात ऐक, ठेवा. ऐक. लक्षात ठेवा, ऐकून घ्या. तुमचं ऐक हा, परत सांग, मी लक्षात ठेवतो, सांग. एक लक्षात ठेवा. ते काय असेल? अहंकार नक्कीच असावा, स्वाभिमान असावा, अभिमान असावा, पण अति आत्मनाशाला कारणीभूत ठरू नये, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे बघ, तुझे हे पोरक्या ऐकण्यासाठी मी इथं आलो नाही. बरोबर आहे. मी सिंधुराज राजा जयंद्रथ आहे. काय करावं, काय करू नये, कुणाचे सल्ले घ्यावे, कुणाचं ऐकावं, याच्यासाठी मी सिद्ध आहे. ज्या रणांगणावर मी उभा आहे, तुझ्या सारख्यानं येणाऱ्यांना प्रत्येकाला चित्त असेल त्याला आपली धर्मतत्व माहिती नसेल, बोलून काय करताल? क्षत्रियाला स्वतःच अस्तित्व सिद्ध करता येत त्याचा क्षत्रिय म्हणून सांगू नको. पण मी तरी असं म्हणेन की ज्याला आपल्या बापानं कोणती कोणती राज्य जिंकली हे माहिती नसेल, ते राजा म्हणून बाप जर का सत्कर्मी असेल तर पुत्र म्हणून तू सांगू नको. मी पुत्र म्हणून योग्यच आहे. पंकज पांचाळ यांच्याकडून फरमाईश आहे की आयोजकांवर जी अलंकार घेतली होती घ्यावी. हा हा चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. संयुक्त नाट्य पुष्प फुलवण्या रंगवाढ विशालम. कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मानम. आशिष मिळते रसिकजनांचा नवीन ऋत्विक प्रणव जीवलगा मुझे आयोजन केले महान. काय झोपताय का? असं जर वागत राहिलं ना, 13वा दिवसही फुकटच जाईल. फुकट घालवायचा नाही दिवस. मी काय म्हणतो लक्षात ठेव. हा? धन्यवाद, अभिनंदन, शाबास, अभिनंदन, शाबास. मानलं तुला. तुमचं मान्य करे काय माहितीये, याचं असं काय मी होतं? सुद्धा मान्य केलं. इथं जे काही चाललं, हा दुःशासनापासून माशापासून याच्या होय होय. एकंदरीत तुझे पराक्रम पाहिले आणि मी निर्णय घेतला. या क्षणापासून कौरव आणि पांडव यांच्यात जे द्वंद्व होत ते द्वंद्व संपलं. खरंच संपलं आता भांडण नको. विजयी पांडव, पराजित आम्ही. तुमचं पाहणार मी नक्की. धर्मदादांचा जय जयकार करायला होय, होय. मी तयार आहे. कुणाचा होऊ द्या, माझ्या याच्या सैदा यांच्या सही धर्म सर्वात सही.
आणि जर खात्री पडायला हवी, खात्री पडायला हवी. माझ्या सर्व सैनिकांना हत्या करतोय. काय? कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध संपलेलं आहे. तेव्हा सैनिक हो, यांच्या विरोधात जे शस्त्र घेतलो ती आपापली शस्त्र भूमीवर ठेवा. अरे बाप नाही, साऱ्यांनी शस्त्र आपली भूमीवर ठेवलेली आहेत. वा वा वा. मग केवळ यावेळी हस्तिनापुरावर अधिकार हा, युधिष्ठिराचा. आता तुम्ही आज्ञा केलात, शिवाय मी माझ्या सैन्याला आज्ञा घरात करतोय. या. सैनिक हो, युद्ध संपलेलं आहे. आता सर्वांनी आपली शस्त्र भूमीवर ठेवा. तुम्ही पहावं माझं सैन्य. हा विषय सैन्याचा झाला. होय. आता पहा, काय? पाहुणे वैर संपलं, आपुलकी आता आहे. तेव्हा पांडवाच्या विरोधात आपणही शस्त्र घेतली होती. वैर संपलं म्हणून यांच्या विरोधात याच्या पुढं शस्त्र घेणार नाही. तुझ्या समोर आम्ही ठेवली शस्त्र. हा ठेवली. माझा विजय पांडवांचा झाला. पण हा. हे सर्व सैनिकांना कळणं जरुरी आहे. होय. मग ये काय? ये बसतोय आपण काका पुतळे एकत्र. नक्की वैर संपलंय. संपलं ते संपलं. मग माझ्या काकांचा जय जयकार होणं गरजेचं आहे. हस्तिनापूरचे राजकर्ते हा. या पुढं धर्मदादा नक्की धर्मदादांचा नक्की वरून सागर वाटा. हो, पाहुणे. जय जयकार होऊ द्या. अहो तुम्ही उभे आहे का? मी उभा का? वैर मिटला बसा. या या, घाबरू नका. आता काय घाबरू रे? नका. या या. मी बसणार नाही. कशाला? हो काय झालं काय? आम्ही शस्त्र खाली ठेविलो. हो ए, काय झालं का हो? माझ्यावरचा विश्वास उडालेला आहे. विरोधात घेतलेलं शस्त्र आपण एकमेकाच्या ठेवलं. हा. बरोबर. नक्की नक्की. पण अजूनही तुझ्या कमरेला तरंग नाही. हा. मग त्यांना भीती वाटते कदाचित या वयात होऊ शकतो. नाही ते घाबरे झाले. तर का खल्ल्याने घटना आठवली आणि शस्त्र काढलं तर मुळीच नाही. माझा शब्द तुम्हाला आहे. मग आली ठेव. अर्थात मी यांना कोणताही त्रास देणार नाही. हे तुला सुरुवातच करतात. शस्त्र ठेव. शस्त्र ठेवू? शस्त्र ठेव. विलंब नको. ठेव. माझ्या शब्दावर शर नाही हो. ठेव. ठेवतोय. पाहुणे या 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 या. शस्त्र ठेवलेलं आहे. बांधू नका. भीती वाटून घेऊ नका. आता पाहुणे बसा. या या बसा, अंगत बसा. राहा. पाहुणे बसा. धर्मदादांचा विजय असो. धर्मदादांचा हो, होऊ द्या. विजय असो. माझ्या काका- तुमच्यानं पावत त्यांना इथून चालते मग ते तुम्हाला जमलं नाही आम्ही केलंय. मग तुमच्याकडे आतापर्यंत काही तुम्हाला काय हवंय मला? त्या द्रोणाला द्यायचा असेल तर आज फक्त या बाळबंदीच्या प्राणाची हो. तुम्ही आमचे गुरु आहात. गुरुदक्षिणा विना जरूर जाईन. पण काय माहितीये का, या मनुष्याची तोडून गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या थोडी टाके. कया वया द्रोणानं केली पण त्याची केव्हाही येणार नाही. पण या द्रोणाच्या मुखातून निघणारे मर्मवेदक शब्द काय म्हणू? आज या कोवळ्या पोराला कमट्याला तुम्ही मारता. याचा पाप नाही म्हणून, पण तो सिंहाच्या बळी येईल. हा? त्यावेळी तुम्हा सर्वांना पुनर्क्षय कावळ्याच्या सापानं गायी मेल्यात का ना, कवळेवाडा होत पण नसते. उद्याला चला. चला, या या. हो काय झालं? आता काय झालं? एक
राहिलेली इच्छा पूर्ण करतो. अजून अपूर्ण राहिलेली वारे सिंहाचा पोला केवळ आपल्याला इथं थांबता येणार नाही का? समाज सप्तकाचा शेवट केला अगदी खरं. आणि गुरुच्या समरभूमीपर्यंत आपल्याला जायचं आहे. कारण युद्ध कोणत्या निर्णयापर्यंत जाईल याची कल्पना आपल्याला नाही. देवा देवा चल लवकरात लवकर युद्ध भूमीपर्यंत घेऊन चल. हा देवा थांब. हा आयुष्याच्या भरात निघणारा तू थांबवितोय. अरे हा काय प्रकार नेमका. अरे हा उतारा पक्षांचा थवा नेमका विरुद्ध दिशेनं का बरं होतो. आश्चर्य वाटतं. हा यालाही कारण काय ते. म्हणे या पक्षांचा धवा विरुद्ध दिशेने निघाला आहे. हा कारण ते आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ माघारी फिरले. भक्ष्याच्या तेव्हा शोधार्थ? पार्था याचा विचार तर करू नकोस. हा. कारण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते समरभूमीत जात आहेत. तिथं त्यांना भक्ष्य मिळेल तेव्हा ही बोलण्याची वेळ नव्हे. देवा आता काय देवा पहा ना. अरे कपोत पक्षी त्या 6 गिधाड पक्षांशी द्वंद्व करतो. तो एकच आहे. अरे ते गिधाड आहे ते 6 गिधाड आहे. त्या 6 गिधाडाने त्याला घेरलंय. अगदी पण त्या 6 गिधाडाशी तो मात करण्याचा प्रयत्न करतोय. पहा देवा. देवा पाहिलं. अरे क्षणात चित्र बदललं. त्या 6 गिधाडाने त्या पक्षाचा शेवट केला रे देवा. पार्था तेव्हा त्या पक्षाचा शेवट केला याचा अर्थ काय देवा. पार्था यालाच नियती म्हणतात. यती हो, ही नियती कधी कोणाला चुकली नाही. कारण जीव जीवस्य जीवन. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून होय. हा. अर्थात त्या कपोत पक्षाला भक्ष्यस्थानी त्या गिधाडाने पाडलेलं तेव्हा आता याचा विचार करू नको. वा. आपल्याला जाणं गरजेचं आहे. हे येत आहेत हे काहीतरी वेगळे संकेत आहे. पण हे संकेत तरी असलंय तर या संकेतावर दुर्लक्ष करू. बरोबर. लवकरात लवकर रणभूमीपर्यंत जाण्यात जाऊया. धन्यवाद. लवकरात लवकर लवकरात लवकर. पण असे तुझ्या मुखातून शब्द देवा म्हणे हा अपशकुन नव्हे का. हा म्हणे सहज मांसाचा तुकडा तुझ्या अंगावर पडावा. अंगावर पडा. नाही रे. नर आणि नारायण आम्हा दोघांना त्यानं एकत्र पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. म्हणून सहज त्या पक्षाच्या मुखातील मांसाचा तुकडा खाली पडला. कारण आम्हा पाहून त्यानं आपलं तोंड उघडलं तेव्हा हा हा अपशकुन नव्हे. हा अपशकुन हे नव्हे. घडलं ते नकळत घडलं तेव्हा सगळ्यात घडलं. लवकरात लवकर समरभूमीपर्यंत. शब्द हे शब्द हो श्वास शब्द हे शब्द हो. विचाराची विचार प्रश्नांची प्रश्नावली मनाच्या ठिकाणी एकसारखी बेसरते. जे घडू नये ते घडलं. आता भारताला कोणत्या रूपात तोंड टाकू हाच विचार एकसारखाच करतोय. देवा, पांडव शिबिरापर्यंत आमची पावलं पडली. पण हे दृश्य पार्थ पाहतोय. सारीकडे दुःखी वातावरण ग्रासलं गेलं. तेव्हा याचं मागचं नेमकं कारण काय हे मात्र मला कळत नाही. याचा विचार जरूर तू करावा. पण हा तो तुझा श्रेष्ठ भ्राता म्हणजे धर्म आहे. हा त्याच्यापर्यंत जा हम्म. आणि काहीशा गोष्टींची चौकशी. निश्चितच दादा
पार्थ आपल्या चरणी नतमस्तक. आशीर्वाद. दादा मन आमचा संभ्रमित समशब्दकाचा सेवन करण्यासाठी धनुर्धारी पार्थ गेला. पण मी जात असताना त्यावेळी असणारी परिस्थिती आणि साम्राज्य परिस्थिती यात बरंच अंतर आम्हाला दिसू लागलं. संपूर्ण पांडव शिबिराचं निरीक्षण करतोय. सारीकडे दुःख वातावरण. दादा काय घडलं? दादा काय घडलं? बोला म्हणतो. कोणत्या मुखानं तुला मी सांगू काय घडलंय? दादा ते घडून ते घडलं घडून ते घडलं आणि म्हणूनच आणि ते सुद्धा तुमच्याला सांगा. दादा नेमकं घडलंय का? काय झालंय दादा? पार्था हा 13व्या दिवशी हा युद्धाच्या 13व्या दिवशी हम्म, कौरव पांडवांचे गुरुमध्ये साक्षात द्रोणाचार्य. हा या द्रोणाचार्यांनी अभेद्य अशा चक्रव्यूहाची रचना केली चक्रव्यूहाची रचना. आणि त्याच चक्रव्यूहाची रचना केली असता त्या चक्रव्यूहाचा भेद कसा करावा याचा पूर्ण ज्ञान फक्त पार्थात तुला असताना सुद्धा मग पण मंदिरचं आगमन शिबिरापर्यंत झालं आणि त्याच शामिक नको नको म्हणत असताना आता माझ्याकडून आज्ञा घेतली. काय? एवढंच कशाला? माझा बाळबंधू चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी गेला. दादा पुढे काय झालं? माझा बाळ गेला. पराक्रम पूर्ण विश्वास आहे मला त्याच्यावर. इच्छा मान्य केली तर इच्छा भंगाचा पाप माझ्या मस्तकी येणार म्हणूनच हा त्याला मी आज्ञा दिली. पण शेवटी झालं ते का? काय झालं? आपल्या बंधूच्या बाबतीत जे घडून असं घडलं. माझ्या बंधूच्या बाबतीत घडून येते घडलं. आता काय घडलं? मन्यू तारादेवी पडला. काय म्हणता? माझा बंधू घरात दिसला. त्या तरुणाच्या समोर दादा मंजुळा हत्या पुढे केली. रणभूमीवर चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी माझ्या मंजुळा हत्या पुढे गेली. दादा माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं. थांब आता. काय झालं त्याला कसं वाटलं? ही प्रश्न उत्तर करण्याची वेळ नव्हे. मग तर विचार तुम्हाला करायचा तो एकाच गोष्टीचा. काय करू? तो प्रसंग आता तुमच्या समोर जो उभा राहणार आहे. प्रसंग? त्याला तुम्ही कसं सुसंग राहाल याचाच तुम्ही विचार करा. मामाजी मला सांगा, सगळे सगळे पांडव वीर पुनश्च शिबिरात आले. पण या सगळ्याच्या गर्दीत माझं मन मला दिसत नाहीये. सांगा ना माझे स्वामी कुठे गेले? तुम्ही त्यांना आज्ञा दिला होता ना, तुमची आज्ञा घेऊन तो माझा बंधू गेला होता ना. मग सांगा कुठे गेले ते? सांगा मामाजी तुम्ही तरी सांगा ना. या तुमच्या पोरीला अजून किती दुःखात ठेवणार आहात तुम्ही? किती संभ्रमात ठेवणार आहात तुम्ही? सांगा. कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझं मान्य कुठे आहे? सांगा ना मामाजी. हे परमेश्वरा, सर्वदा शक्तीने तू आहेस ना रे. आतापर्यंत कुठल्याही प्रश्नाला कधी कुणाला निरुत्तर तू ठेवलं नाही देवा. मग या त्याच्या पोरीच्या प्रश्नाचं उत्तर नाही देणार का देवा? माझं मन कुठे जागा ना सगळे जणांचे स्वप्न का बसले मला सांगा. तुझ्या मनाची अवस्था मला कळते. म्हणे तुझं सौभाग्य तुला दिसत नाही म्हणून तू विचारी झाली. तर त्या प्रश्नाचं उत्तर दे. कारण माझ्या प्रश्नाच्या विश्वास जे सत्य आहे ते कधी लपलं जात नाही. अर्थात ऐक, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. पण सुखरूप ऐकला ते माझ्या मुखातील शब्द ऐकल्यानंतर कदाचित तुझ्या पायाची धरणी कंप झाल्याचा भास तुला होईल. आपल्या स्वात्याचा भास तुला होईल. कोमल मृदू असणार हृदय तुला भाषणाप्रमाणे घट्ट करणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या सौभाग्याबाबत तू विचारू लागेल. तुम्हाला मोमेंटलीच तुला सौभाग्य गेलं. तो तुझ्या सौभाग्याचा सूर्य समोर
कायमचा मावळला गेला. मावळला गेला. माझं सौभाग्य संपलं, माझा हिरवा चुडा फुटला. माझ्या सौभाग्याशिवाय नाही जगू शकत. माझ्या सौभाग्याशिवाय नाही. त्या जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू होय. अगदी नियतीचा नियम विश्वास कोणालाही चुकलेला नाहीये. माझा भान खेळाप्रमाणे नव्हे तर एका योद्ध्याप्रमाणे, एका शक्तिवंत योद्ध्याप्रमाणे सदा भगवान वीरगतीला प्राप्त झालाय. त्याच्या अनेक वेळात मिळून माझा पंडिता शिव रणांगणात गेला. देवा ऐक, या धनुर्धर माताची प्रतिज्ञा आहे. सारा माझा पंडिता शेवट केला. उद्याचा सूर्य असताना झाल्यापूर्वी त्या जगाचा उद्यापासून नष्ट करेल आणि हस्ताच्या खड्डा नसेल. तर देवा, हा धनुर्धारी पार्थ, हा धनंजय अग्निकाश संरक्षण करेल. अग्निकाश संरक्षण करेल. काय केलंस? नाटक संपले. प्रतिज्ञा करून क्षणात तू प्रमाणे ठेवलास. म्हणे जयद्रथचा शेवट झाला साहेब, अग्निकाशचं भक्षण करेल. अर्थात तुझे शब्द म्हणजे माझे शब्द आहेत. जिथं विश्वाचा परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे, अगदी तिथं प्रत्येक शब्द सत्य करायचं. तुम्हाला धनुर्धर पार्थाच्या पाठीशी आहे. आता जेव्हा इथं जास्त वेळ न थांबता लवकरात लवकर रथ सुसज्ज करा. रणभूमीपर्यंत पार्थाचा रथ जाऊ द्या. पार्थाचा रथ जाऊ द्या. बाबाजी, आज माझं सारं सर्वस्व संपलं. आता माझ्या या जीवनात मला तसोबरी जगण्याची इच्छा नाही. पण या तुमच्या पोरीची एक मात्र इच्छा पूर्ण कराल का? काय इच्छा आहे तुझी? माझ्या बंडूला मला शेवटचं बघायचं. या माझ्या अश्रूंचा अभिषेक माझ्या बंडूच्या देहावर मला करायचं. स्वतःला सांग. मला घेऊन चला राजा करा. मला घेऊन चला. मला जायचंय बाबा. मला तिथपर्यंत घेऊन. कशाला ओरडलं मला? काय झालं काय? ते पुढे या बनवतो. काय झालं? काय जाम ना पणा काही जाम नाही. आता झाला तितक्या खूप झालेला असा. म्हणजे ऐकलास? आता काय आला असा वेळ कमी आणि स्वगा मोठी झालेली आहे. झालं काय? कोणाला भेटायला आला? तुमचा भाऊ गेले म्हणजे तुमचा शेवटचं भाऊ गेलेलो असेल. मी काय केलं? कारण का तुमच्या हातचं अन्न खाल्लाय, तुमची कवटा खाल्लाय, त्याच्यामुळे तुमचा आपला सगळा मागा सांगा. मी काय केलं काय? काय केलं? चला पाहुणे संपादे तुमचे. हे पाहुण्यांचा संपला. काय कळलं का? पाहुण्यांचा तेराव्याचा वैला तसा नव्हे, तसा तेराव्या नव्हे. पहिला बाराव्या घालूचा, नंतर तेराव्या घालूचा. अरे काय ते? ओ
तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली. कोणी? मोठी प्रतिज्ञा केली. कोणी? ते रामाचा तो धनुधारी पार्थ. काय प्रतिज्ञा? त्याचा काय अर्थ? काय? तो पार्थ प्रतिज्ञा केल्या. हा. सूर्य उगवलो सूर्य मावळाच्या आधी तुमचा कचक. असं कित्येक वेळा त्यानं प्रतिज्ञा केलेल्या. नुसती प्रतिज्ञाच केली ना? प्रतिज्ञा निस्ती करू का? मग दुसरा सांगल्या. काय? दुसरं सांगल्या असा घडला नसा तर मी अग्नी प्रवेश करतोय म्हणून सांगलेली. पाहुणे थांबा. पाहुणे इकडे या. देखील हो. चला. म्हणजे उद्या पार्थ मरेल, कारण मी प्रतिज्ञा सत्य होऊ देणार नाही. क्रौंच विवाहाची रचना कराय आणि सूर्यास्तापर्यंत तुमचं रथ रणभूमीत प्रवेश केला. अगदी प्रत्येक वेळावर मात करत केला. शोध घेतोय जलरथाचा. आपल्या माझ्या दृष्टिकोन जर म्हणता येईल तेव्हा जोपर्यंत त्याचा शेवट मी करत नाही माझ्या मनात हे सूर्य देवाला आच्छादन घालून घे. आच्छादन घालून घे. तेव्हा तेव्हा हटात का प्रहर बदलला. तेव्हा सूर्यास्त झाला. अगदी खरंय. म्हणजे माझी केलेली प्रतिज्ञा तेव्हा पार्था प्रतिज्ञेला प्रमाण ठेविलास, अर्थात ते प्रमाण तुला सत्यच करावं लागणार आहे. तेव्हा सूर्य अस्ताला गेला. माझी प्रतिज्ञा पूर्ण झालेली नाहीये, पण प्रमाण मी ठेवलं आहे. तर त्याच्यातून खरं झालं नाही. गाडी घ्या. समज नाही की आपण बोलावं का झाला म्हणे असं झालं नाही तर असं करेन. मर मर आता मर. प्रतिज्ञा केली होती, पूर्ण झाले नाही, प्रमाण ठेवलं. आता एक काम कर. कसं आहे काय ते हा इथं राहिला, तू वर गेला, एकमेकाला करणार नाही. यालाही बरोबर घेऊन जा. हे इथंच राहू दे. बरं दुसरं एक कर, तुमच्यावर लक्ष ठेवू दे. हे जे गांडीव धनुष्य आहे ना, हे मात्र घेऊन जा. ते जर इथं राहिलं आपलं चुकी पाहिजे आणि आमच्या नावानं बोंबा मारतील. घेते तुझ्या इच्छेसाठी सांगतोय म्हणून. हो घे. देवाच्या इच्छेसाठी. देवा हेच गांडीव धनुष्य लवकरात तुला म्हातारा पाहायचंय मला. हे सुदर्शना ये पुनश्च माघारी. अरे काय पाहतोय? प्रतिज्ञा पूर्ण झाली. अगदी खरंय. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलात, पण आता मला माझ्या मनाप्रमाणे करू. काय हवंय? आर्य पतिव्रता स्त्रीचा धर्म मला साकारायचा. मला पती बाबूत सती. थांब. उत्तरे तुला सती जाण्याचा अधिकार नाही, कारण मन्यूचा गर्भ तुझ्या उदरी वाढतो आणि अशा अवस्थेत आर्य स्त्रीला सती जाण्याचा कधीही अधिकार नाही. माझा मंजूचा धर्म हिच्यावर तरी वाटतोय. अगदी खरं. आणि याच्यामुळे हिला सती जाता येणार नाही. पण बाबा या विश्वाला ऐकायचं आहे, माझा मन्यू कोण होता. या विश्वाला पुढं माझा मन्यूला काय म्हणून खावं मला तर ऐकायचं आहे. शत्रू विरोधाचा भेद करण्याच्या अवस्थेत एका दिवसात त्यानं सेनापती पद हटविलं आणि त्याच वेळी तो धारातीर्थी पडला म्हणून याच्या पुढे सारं विश्व अभिमन्यूला वीर अभिमन्यू कृपा सूर्यावी अभिजात तुम्ही. कृपा सूर्यावी अभिजात तुम्ही. कृपा सगळा सांगावी माझी. सगळा सांगावी माझी. अभिजात तुम्ही. कृपा अभिजात तुम्ही. धन्यवाद नाटक रसिक हो. धन्यवाद नाटक रसिक हो. तुमच्या दिलेल्या उत्तर प्रचारात प्रतिसाद